हालेलुया. तर पुन्हा एकदा त्याची भक्ती करण्याची, त्याचं वचन सांगण्याची संधी त्याने दिली, त्याबद्दल मी त्या प्रभू येशूचे आभार मानतो. आणि तुम्ही जे आज कनेक्ट झालेले आहात, झूम, फेसबुक, युट्यूब, ज्या काही माध्यमाच्या द्वारे जिथून कुठून तुम्ही आहात, ज्या गावातून, शहरातून, देशातून, त्या तुमचं प्रभू येशूच्या नावात आम्ही स्वागत करतो. आणि आजचा आपला विषय आहे द गॉड हू सीज, पाहणारा देव. आणि शास्त्र भाग आहे उत्पत्ती 16:7-16. टेक्स्ट इज जेनेसिस 16. बरेच वेळेस असं होतं की आपल्याकडून काही चुका किंवा पाप घडल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण घरातून किंवा आपण कुठंतरी दूर निघून जावं, पळून जावं. परंतु पळून गेलेले प्रॉब्लेम सुटत नसतात. उलट काही वेळेस अडचणी वाढत असतात. आणि पळून जाणं हा देवाचा मार्ग नाही, परंतु हा मनुष्य स्वभाव आहे की आपल्याला वाटतं की आपण दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या शहरात, दुसऱ्या देशात जर गेलो तर आपण नव्याने सुरुवात करू आणि आपण हे सर्व काही विसरून जाऊ. पण तसं नसतं. हेच आपण आज एका स्त्रीकडून शिकणार आहोत की जी ऍक्च्युली तिच्या घरातून वैतागून, कंटाळून पळून गेली. आणि पळून गेल्यानंतर देवाने तिची कशी भेट घेतली आणि पुढे काय झालं हे आज आपण त्याच्या वचनातून पाहूया. जर आज तुम्ही अशा अवस्थेतून जात असाल की मला असं वाटतं की मी पळून जावं, कुठेतरी दूर निघून जावं, तर आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. हे देवाचं वचन आहे आणि माझी विनंती आहे की तुम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष द्यावं. आणि ह्या स्त्रीचं नाव होतं हगार. आता हे हिब्री नाव आहे, मराठी नाही. जी ऍक्च्युली घरातून पळून गेली, त्रासाला कंटाळून, जाचाला कंटाळून, आणि नंतर तिला असं कळून आलं की आपण पळून जाऊन तर काही उपयोग होत नाही, आपल्याला तर परत यावं लागतंच. पण देवाने तिची भेट घेतली आणि देवापासून सुद्धा आपण पळू शकत नाही हे पण तिला कळून चुकलं. उत्पत्ती 16 आणि याचं 7वं वचन बघा. रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो, त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आढळली. म्हणजे बघा, देवाचं लक्ष तिच्यावर होतं आणि देवाने तिची भेट घेतलेली आहे. आज किती जणांची इच्छा आहे की देवाने तुमची भेट घ्यावी. माझी तर प्रार्थना आहे की प्रत्येकाची देवाने आज भेट घ्यावी, जे त्याच्या दर्शनाविषयी उत्सुक आहेत, जे पळून जाण्याच्या अवस्थेत आहेत किंवा पळून चाललेले आहेत, गेलेले आहेत. ही माझी आज प्रार्थना आहे. तर आज तुम्हाला असं वाटत असेल की जीवनाच्या प्रॉब्लेमला, कुटुंबाच्या समस्यांना मी आता कंटाळलेलो आहे, वीट आलेला आहे. आता असं वाटतं की पळून जावं, निघून जावं. मी आता माझ्या घराण्याला, कुटुंबातल्यांना नको आहे आणि पळून जाणं हा एकच मार्ग आहे. तर मी तुम्हाला सांगतो की हा एकमेव मार्ग नाही. देव तुम्हाला विसरलेला नाही. जरी लोक तुम्हाला कंटाळले असतील, घरचे कंटाळले असतील, बाहेरचे कंटाळले असतील, पण ज्या देवाने तुम्हाला निर्माण केलं, ज्या प्रभू येशूने तुमच्यासाठी त्या वधस्तंभावर प्राण अर्पण केला, तो तुम्हाला विसरलेला नाही आणि विसरणार नाही. हालेलुया. त्याचं लक्ष तुमच्यावर आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनात काय चाललेलं आहे त्याला माहित आहे, पण आपोआप देव कार्य करत नाही. ज्यावेळेस काही वेळेस तो आपल्या जीवनात हस्तक्षेप करतो, चुकीच्या मार्गाला जाण्यापासून, चुकीचं पाऊल उचलण्यापासून आपल्याला थांबवतो आणि आपल्याला दर्शन देतो, आणि मग आपल्याला समजतं की तो कशा प्रकारचा देव आहे. आणि मग आपण त्या प्रॉब्लेमवर, त्या परिस्थितीवर मात करू शकतो आणि विजयी जीवन जगून पुढे जाऊ शकतो. आमेन. हेच आपण आज हगारेकडून शिकूया.
ती स्टोरी आपण जरा वाचू अगोदर. उत्पत्ती 16 आणि वचन 1 पासून. अब्रामाची बायको सारा हिच्यापासून त्याला काही मूलबाळ झाले नाही. तिची एक मिस्री दासी होती, तिचे नाव हगार असे होते. आता या संदेश मालिकेचं नाव आहे अब्राहम देवाचा मित्र होण्याचे आव्हान. अब्रामाच्या जीवनावर ही सिरीज, ही मालिका आधारित आहे. आणि आजचा आपला विषय आहे पाहणारा देव, द गॉड हू सीज. साराय अब्रामाला म्हणाली, वचन 2, पहा परमेश्वराने माझी पूस बंद ठेवली आहे, तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल. आता त्या काळात ती संस्कृती होती, प्रथा होती, याच्यात काही गैर नव्हतं, रीतिरिवाज होता. आणि मग ती नवऱ्याला सुचवते की आता एवढे वर्ष होऊन गेलेले आहेत, तर आपण असं करू, लोकांनी नावं ठेवण्यापेक्षा तुम्हाला मला. तिने एक पर्याय शोधला, पण तो पर्याय रॉंग होता, चुकीचा. कितीतरी वेळेस आपण पर्याय शोधतो, लोक आपल्याला सुचवतात, पण ते चुकीचे असतात. आणि तिनेच सांगितलं की माझी जी दासी आहे हगार, तिच्यापाशी जा, म्हणजे ती तुम्हाला तिच्याशी लग्न करा आणि तिच्यापासून मूलबाळ होऊ द्या. आणि त्या काळातली संस्कृती अशी होती की दासीपासून जर पुत्र झाले तर ते स्वतःचे मुलाशी समजले जात असत. आणि म्हणून हा पर्याय, हे ओपिनियन सारा अब्रामापुढे म्हणते. कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल. तेव्हा अब्रामाने साराईचा शब्द मान्य केला. किती विशेष आहे. कोणतेही ऑब्जेक्शन न घेता मी प्रार्थना करतो, किंवा हे चुकीचं आहे, देवाने आपल्याला सांगितलेलं आहे, मी खात्री करतो असं न म्हणता निमूटपणे तो तिला शरण गेला. आणि मग तो प्रॉब्लेम घडला. बघा, सल्ला देणारेच चुकीचं नसतं, ते त्यांच्या परीने सल्ला देत असतात, पण सल्ला जे घेणारे असतात त्यांनी विचार करायचा असतो, जर ते देवाचे आहेत की देवाच्या दृष्टीने हे योग्य आहे. प्रार्थनापूर्वक आपण हा निर्णय घेत आहोत. तेव्हा अब्रामाने साराईचा शब्द मान्य केला. अब्रामाला कनान देशात राहून 10 वर्ष झाल्यानंतर त्याची बायको सारा हिने आपली मिस्री दासी हगार हिला आपला नवरा अब्राम याने बायको करावी म्हणून त्याला नेऊन दिली. अब्राम सारा हिब्री आहेत जातीने, आणि ही सारा आहे, ही हगार मिस्र देशातली आहे, पर जातीची, इंटरकास्ट. म्हणजे इथे इंटरकास्ट मॅरेज अब्रामाचं आता होत आहे. आणि काय झालं बघा, 10 वर्षाचा काळ होऊन गेला म्हणून तिला असं वाटलं. कधी कधी विलंब झाला, प्रार्थनेचं उत्तर मिळायला लेट झालं, तर आपण असे पर्याय मानवी बुद्धीने शोधतो. आपण म्हणतो की असं करू तसं, पण बरेच वेळेस चुकीचं असतं नाही. तो हगारीपाशी गेला, वचन 4, व ती गर्भवती झाली. आपण गर्भवती झालो हे पाहून ती आपली धनीन तिला तुच्छ वाटू लागली. अचानक तिला गर्व आला. आतापर्यंत ती मोलकरी दासी होती, पण आता बायको झाल्यामुळे ती पहिल्या बायकोचा द्वेष करू लागली. बघा, किती वेळेस असं होतं की देवाने आशीर्वादित केल्यानंतर, आपल्याला एखादं पद मिळाल्यानंतर, आपण कोणीतरी झाल्यानंतर आपण लगेच दुसऱ्यांना तुच्छ देखू लागतो. आणि हेच या ठिकाणी झालेलं आहे. ती पूर्वीचे दिवस विसरून गेली. पूर्वीचे दिवस विसरायचे नसतात. तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली, वचन 5, माझ्या अपमानाचा दोष आपल्या माथी, तुम्ही जबाबदार आहे. अब्रामाने सांगितलं, सुचवलं होतं का की मी हगारीशी लग्न करतो? नाही, सारायने सुचवलेलं आहे, पण दोष आता ती त्याला देत आहे. मी आपली दासी तुम्हाला अंगीकारात दिली, ती आपण गर्भवती आहोत असे पाहून मला तुच्छ देखू लागली. परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करतो. आता याच्यात देवाचा काय संबंध आला? दोघांनी प्रार्थनापूर्वक निर्णय घेतलेला नाही, अब्रामाने नाही, साराने, पण देवाला मध्ये घेतात. बरेच वेळेस असं होतो की प्रॉब्लेम झाले, लोक देवाला मध्ये घेतात. देवाने असं का केलं सांगा बाळच? देवाला आधी विचारलेलं नसतं, प्रार्थनापूर्वक कोणता निर्णय घेतलेला नसतो, पण दोष देवाला जातो. हे प्राचीन काळापासून चालू आलेलं आहे आणि आजही चालू आहे. वचन 6, अब्राम सारायला म्हणाला, पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल तसे तिचे कर.
मग साराई तिचा जाच करू लागली. परत एकदा अब्राम न्यूट्रल मध्ये, की मी काही याच्यात भाग घेणार नाही तुमच्या दोघींमध्ये, तुला काय वाटतं ते तू कर. आणि इथं पुरुष चुकतात. इथं पुरुष आपला रोल, आपली भूमिका बजावत नाहीत कुटुंब प्रमुख. आणि त्यावेळेस काय होतं की प्रॉब्लेम वाढतात. या ठिकाणी आपण पाहतो की अब्राम फेल गेलेला, जबाबदार म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून तो सर्व अधिकार साराच्या हाती देतो, की तुला जसं योग्य वाटतं तसं तू कर. आणि मग काय, पुढे आपण वाचतो की ती म्हणजे सारा आहे हगारेचा जाच करू लागली, त्रास देऊ लागली, छळ करू लागली. कारण आता नवऱ्याकडून फुल परमिशन मिळाली. किती चुकीचं आहे. म्हणजे काय अब्रामाने असं केलं? म्हणजे देवाचे लोक असं करतात? हो, करत होते, करत आले आणि आजही करतात. मी तुम्हाला सांगतो, आजही असे काही पती आहेत की ते जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. कटकट नको, डोक्याला ताण नको, म्हणून तुला काय पाहिजे तसं कर. पण याने प्रॉब्लेम सुटत नाही. मी तुम्हाला सांगतो, प्रॉब्लेम वाढत असतात. लक्षात घ्या पतींनो, जे तुम्ही पती आहात, लक्षात घ्या, देवाचं वचन हे आहे, तुला बरे दिसेल तसे तिचे कर. मग साराई तिचा जाच करू लागली, वचन सांग. तेव्हा ती तिला सोडून पळून गेली. जाचाला कंटाळून ही हगार घर सोडून पळून गेली. कारण शेवटी ती मिस्री आहे, विधर्मी आहे. ती यांच्या सहवासात 10 वर्ष राहिली. यांच्या देवाबद्दल ती यांचं संभाषण ऐकते की देव यांच्याशी काय बोलला, ते त्या देवाची प्रार्थना करतात. आणि म्हणून ती थोडेफार विश्वासात आलेली आहे. पण आता एकदम डोक्याच्या वर गेलं, कंट्रोलच्या बाहेर गेलं, म्हणून तिने घर सोडून ती पळून गेली. आणि काय झालं 7व्या वचनात बघा, रानात शूरच्या वाटेत एक झरा लागतो, त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आठवली. ती परत आपल्या देशाला जायला निघाली, दुसऱ्या देशाला. आणि हे रिस्की होतं, कारण एक स्त्री, तरुण स्त्री, प्रेग्नंट असलेली, रानात डोंगरातो वळून जात असताना दरोडेखोरांची भीती होती. तिचा मर्डर होऊ शकत होता, बलात्कार होऊ शकत होता. ती गावी तिच्या देशात पोहोचल्याची काही गॅरंटी नव्हती. पण तरीही तिने विचार केला होता, काही मला या घरात राहायचं नाही. माणूस जेव्हा वैतागून जातो, त्रासून जातो, तेव्हा तो कोणती जोखीम, कोणती रिस्क घ्यायला तयार, काय होईल ते होईल. आणि अशा रीतीने ती निघून गेली. पण देवाची स्तुती असो की देवाला माहित होतं तिच्या जीवनात काय चाललं आहे, आणि परमेश्वराच्या दूताने तिला गाठलेलं आहे. तिला माहित नव्हतं की देव तिच्याकडे पाहतो. तिला माहित नव्हतं की, कारण ती दुसरे देव मिसरी असल्यामुळे त्यांचे दुसरे देव दैवत होते. अब्राम सारायचा देव आकाश पृथ्वीचा निर्माण करतो, आणि अब्रामाच्या देवाने, आकाश पृथ्वीच्या जगाच्या निर्माण करणाऱ्या देवाने दूत पाठवून तिला गाठलं. आणि काय विचारलं? परमेश्वराच्या दूताला ती आठवली. आज तुम्ही जर या अवस्थेत असाल तर मी तुम्हाला सांगतो, देवाचं तुमच्यावर लक्ष आहे. तुम्ही किती त्रासात जाचात आहात ते तो पाहत आहे. मग तुम्ही म्हणाल तो काहीतरी का करत नाही, म्हणून पुन्हा सांगतो की जोपर्यंत आपण त्याला सांगितल्याशिवाय, आपण त्याच्या कार्यालयाशिवाय, तो आपोआप कार्य करीत नाही. पण काही वेळेस तो आपल्याला आवडतो. जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर न्यायाची व नीतिमत्वाची कृत्य करेल. बघा, देव तिला विसरलेला नव्हता. तिला वाटलं अब्राम नवरा झाल्यानंतर तो बाजू घेत नाही, तो पण साथ देत नाही. मालकीन सारा ही जाच करू लागली, आता कसं जगायचं, काय होईल, आपले लोक, आपले देश, आपला नातेवाईक आपल्या देशाला, आणि यांच्याकडे आपण आलेलो, आणि आता पुढचं भवितव्य काय माहित नाही. पण तिचा, तुमचा आणि माझा निर्माण करतो तो देव, त्याला सर्व काही माहित असतं. जे आपल्या जीवनात झालेलं, जे होत आहे ते, आणि पुढे होणार आहे. पण आपला पापी स्वभाव, आपली बंडखोरी, आपला मीपणा किंवा गर्व असल्यामुळे आपल्याला देवाला शरण जायला आवडत. आपल्याला वाटतं की कशाला, मी हँडल करू शकतो.
मला कोणाची गरज नाही, मला देवाची गरज नाही. हा आदामापासूनचा पापी स्वभाव, अहंकार माणसाला नडतो. आपण कसे आहोत, आपण किती पापी आहोत, आपल्याला खरंच देवाची गरज आहे हे आपण सहजासहजी मान्य करायला आपण तयार होत नाही. काही लोकांना ते ऍक्च्युली वाटतं देव प्रार्थना वगैरे ते म्हणतात हा एक वीक पॉइंट आहे, हे जसे काही काठी आहे म्हाताऱ्या माणसाची. आपण सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे, आपण आत्मनिर्भर पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. अरे आत्मविश्वास आत्मनिर्भर जरी असला तर काही परिस्थिती अशी येतात, हे लोक उगीच आत्महत्या करतात, हे वेळ नाही. काही वेळेस परिस्थिती अशी निर्माण होते की तुमचा आत्मनिर्भरपणा, तुमचा आत्मविश्वास काही कामाचा होत नाही. किती जण ऐकत आहेत. आणि त्यावेळेस आपल्याला आपला गर्व बाजूला ठेवून देवाला शरण येणं गरजेचं असतं. बघा, देवाच्या दूताने तिला पाहिला, म्हणजे देवाचं लक्ष तिच्यावर होतं आणि देवाने त्याचा दूत पाठवलं. स्तोत्र 139 मध्ये स्तोत्र करता म्हणतो की मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पडू, वर आकाशात गेलो तरी तेथे तू नाही, खोल अधोलोकात गेले तरी तू मला पाहशील, उत्तरेकडे गेलो तरी तुझा हात मला नेईल, दक्षिणेकडे गेलो तरी तुझं लक्ष, तुझी दृष्टी माझ्यावर नाही. मी तुझ्या समक्षतेपासून कुठे जाऊ? आपण कुठेच जाऊ शकत नाही. आपल्याला वाटतं की देव पाहत नाही. पाप करणाऱ्या लोकांना असं वाटतं की काय होईल ते होईल, देव पाहत नाही. पण देव पाहत आहे. तो त्याची नजर आपल्यावर आहे. आणि विशेष करून जे जाचलेले त्रासलेले आहेत त्यांच्यावर त्यांची हाक, त्यांच्या अंतःकरणाचं दुःख तो पाहत आहे. आता ही जरी विदर्भी बाई आहे, मिस्री आहे, मिसर देशातली, तरीही देवाची कृपा की देवाने त्याचा दूत पाठवून तिची भेट घेतलेली आहे. देव हा पाहणारा देव आहे. देव लक्ष देणारा देव आहे. गॉड इज द वन हू सीज, हू वॉचेस ओव्हर अस. आज यावेळेस तो तुमच्याकडे, माझ्याकडे पाहत आहे. त्याला माहित आहे काय चाललेलं. तुम्ही म्हणाल की बाळासाहेब तुम्हाला माहित नाही मी कोणत्या परिस्थिती आहे, माझी मनस्थिती किती खराब आहे. मी तुम्हाला सांगतो, मला जरी माहित नसते तरी त्याला माहित आहे आणि तोच त्याच्यातून निवारण करणार आहे. जर तुम्ही त्याच्याकडे वळाल तर, जर तुम्ही त्याच्याकडे याल तर. आणि म्हणूनच प्रभू येशूने म्हटलं की मी हरवलेले ते शोधावयास आलेलो आहे. लूक 19:10. प्रभू येशू खरे जगात कशासाठी आले? जे हरवलेले ते शोधायला आलेले आहे. म्हणून ते त्यागलेले तुच्छ लेख त्यांच्यावर तो दया करत होता की देव हा प्रेमळ देव आहे. देवाचा प्रेम, देवाची दया तो प्रगट करून त्यांना मुक्त करीत होत असे, बरं करीत असे, त्यांच्याशी बोलत असे, त्यांची भेट घेत. आणि आजही तो ते करतो आणि आज तुमच्यासाठी तो ते करेल. मी म्हटलं आज तुमच्यासाठी तो तेच करेल. The angel of the Lord found her. परमेश्वराच्या दूताला ती आढळली. म्हणजे परमेश्वराने त्याचा दूत पाठवला आणि त्याला ती आढळली. एंजल ऑफ द लॉर्ड. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या दूताला ती आढळली. पण पुढे जर आपण वाचलं तर आपल्याला असं दिसून येतं, 13 वचन जर आपण वाचलं तर ती असं म्हणते की तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आता एल रोई असे ठेवले. ती म्हणाली, मला पाहणाऱ्याला मी अशा ठिकाणी मागून पाहिले आहे. म्हणजे तो देवदूत परमेश्वर होता, देव होता, देवदूताच्या रूपाने आलेला. आता हा दिव्यदूत, हा जो दूत परमेश्वर हगारीला आढळला तो कोण होता? नंतर जर आपण संभाषण, ती म्हणते की मी देव माझ्याशी बोला, देवाने मी पाहिलं, देवाने माझी त्या ठिकाणी भेट घेतली. मिकाचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात सांगितलेला आहे की हा परमेश्वराचा दूत कोण होता. मायका चॅप्टर 5 and verse 2. यावेळेस, आणि हे बहुतेक ख्रिसमसचं वचन आहे, परंतु त्याच्यामध्ये एक महान सत्य आहे.
हे बेथलेहेमा एफ्राथा, यहूदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलचा शास्ता होईल. आणि आता ऐका, आता ऐका, इकडे लक्ष द्या. सापडलं नसेल तर इकडे लक्ष द्या. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. इंग्लिश मध्ये म्हटलंय की हिज गोईंग्स फोर्थ आर फ्रॉम ऑफ एन्शंट टाइम्स, फ्रॉम ऑफ ओल्ड. त्याचा उद्भव म्हणजे त्याचं जाणं येणं ही भविष्यवाणी मिखा 5:2 मध्ये प्रभू येशू बद्दलची आहे. पण या ठिकाणी मिखा संदेशा सांगतो की त्या प्रभू येशूचं पृथ्वीवर येणं जाणं प्राचीन काळापासून राहिलेलं आहे. इब्री लोकास पत्र 1 अध्यायाच्या 1 वचनात सांगितलं की देव अंशांशी प्रकाराने मनुष्यांशी बोलला. तर तो देवदूत दुसरा तिसरा कोणी नसो, देवदूताच्या रूपाने प्रगट झालेला प्रभू येशू ख्रिस्त होता. एंजल ऑफ द लॉर्ड, देवाचा दूत, जो मोशे आणि इस्रायल लोकांबरोबर अरण्यातून ते जात असताना त्यांच्या संगती चालला, तो देवदूताच्या रूपाने प्रभू येशू ख्रिस्त होता. कारण त्याचा उद्भव प्राचीन काळापासून, त्याचा पृथ्वीवर येणं जाणं प्राचीन काळापासून झालेला आहे. पण इतिहासात एक काळ असा होता की तो बाळ म्हणून जगात जन्मला आणि स्वतःला अर्पण करण्यासाठी. पण त्याच्या अगोदर पण तो पृथ्वीवर बरेचदा येऊन गेलेला आहे. म्हणून परमेश्वराचा दूत तो आता हगार तिच्या घरापासून साराय आणि अब्राहमापासून पळून चाललेली आहे. तिला वाटतं की मी दूर माझ्या देशात परत निघून जाईल. पण देव तिला गाठतो. देवाची स्तुती असो की देव तिला दर्शन देतो, देव तिला थांबवत आहे. तिला वाटलं की आपण देवापासूनही पळून जाऊ, पण देवापासून कोणी पळून जाऊ शकत नाही. आपण पळून जाण्याचा प्रयत्न करतो, ऍक्च्युली पळून सुद्धा जातो काही वेळा, पण देवापासून माणूस पळून जाऊ शकत नाही. आपण संकट, प्रॉब्लेम, समस्यापासून पळून जाऊ शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या शहरात, दुसऱ्या देशात कदाचित जाऊ शकतो, पण देवापासून आपण पळू शकत नाही. आणि मग 8वं वचन बघा, वचन 8, उत्पत्ती 16 आणि 8. तो म्हणाला, म्हणजे तो देवदूत, अगे सारायचे दासी हगारे, तू आलीस कुठून व जातेस कुठे? आता हा देवाचा दूत आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे या रूपाने. तो देव आहे, मग त्याला माहित नाही का ती कुठून आली कुठून चालली. काही वेळेस देव आपल्याला प्रश्न विचारतो यासाठी की आपण आपली चूक कबूल करावी, आपण मान्य करावं. देवाला माहित नसतं म्हणून तो विचारत नाही. देवदूताला माहित नाहीये, माहित नाही असं नाही, त्याला माहित आहे. म्हणून त्याच पॉइंटला त्याने बरोबर तिला गाठलेलं आहे. घरी नाही, घरातून बाहेर पडताना नाही, तर रानात गेल्यानंतर, अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यानंतर. बघा किती जण ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. तो विचारतो, काही वेळेस देव प्रश्न विचार का, अब्रामा तू कुठे आहेस? देवाला माहित नव्हतं झाडाच्या मागे लपलेले तो. पण का विचारलं? त्यांनी कबूल करावं की आम्ही पाप केलेला आहे. पण माणूस कबूलच करत नाही. तर या ठिकाणी तो विचारतो, तू कुठून आलीस? आता कुठून आली हे हगारीला माहित आहे की ती कुठून आलेली आहे. पण दुसरा प्रश्न काय, तू जातेस कुठे? कुठं चालणार आहे तू? कुठं चाललेली आहेस? तिला पण माहित नाही. कदाचित ती परत तिच्या मिसर देशाला, कदाचित ती आत्महत्या करायला निघाली असत. आपल्याला माहित नाही, मला माहित नाही, तुम्हाला माहित नाही. म्हणून तिला प्रश्न विचारला की तू जातीस कुठे? कुठं नक्की तू चाललेली तुला माहित आहे का? आणि तिला माहित नव्हतं. आज तुम्हाला माहित आहे की तुम्ही कुठं चाललेला? तुम्हाला वाटत असेल मी सर्व विसरून आता नवीन ठिकाणी नव्याने सुरुवात, कुठं चाललेली? कुठून आली हे तिला माहित होतं, कुठं चालली हे तिला माहित नव्हतं. आणि मग काय झालं बघा, ती म्हणाली, माझी धनीन सारा हिला सोडून मी पळून जात आहे. आता ही जातीने, धर्माने वेगळ्या जातीची, वेगळ्या धर्माची आहे. फक्त अब्राम साराय देवावर विश्वास ठेवणारे म्हणून त्यांच्या संगतीत राहिलेली आहे.
म्हणून ती खरं खरं प्रामाणिकपणे सांगते की मी साराई करून माझ्या घरून पळून आलेली आहे. ती कबूल करते. आणि हेच देवाला पाहिजे असतं की आपण कबूल करावं, खरं खरं कबूल करावं, पण आपण कबूलच करा. लोक म्हणतात, आणि जेव्हा आमच्यासारखे सांगतात की पश्चाताप करा देवा, ते म्हणतात नाही ते जाऊ द्या, मागचं जाऊ द्या, मागचं काढून आमच्यासाठी प्रार्थना करा. अरे मागचं काढू नका, मागचं जाऊ द्या असं नसतं. ते मागचंच तुम्हाला आयुष्यभर हॉन्ट करील, इच्छा करील. ते देवाजवळ कबूल करायचं असं सोडून द्यायचं असतं. जो आपले दोष झाकतो त्याचा बरा होत नाही, जो तो सोडून देतो आणि कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया करण्यात येते. जाऊ द्या म्हणून लपून ठेवायचं नसतं, कबूल करून सोडून द्यायचं. देव क्षमा करायला तयार आहे, मग क्षमा घ्यायला काय महाग आहे? देवाला काही धन दौलत द्यायची नाही, काही धर्म कर्म करायचे का नाही, फक्त कबूल करायचं आहे. जर आपण आपली पाप पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे, आपल्या सर्व पापांची क्षमा करेल. प्रभू येशूचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करतो. पहिले योहानेचा पहिला अध्याय 8. म्हणजे जबाबदारी कोणावर येता? बॉल आपल्या कोर्टात आहे. आपला पार्ट आहे कबूल करायचं की नाही. कबूल केलं तर तो क्षमा करायला तयार आहे, पण नाही केलं तर ते आपल्याला खात राहील, आठवत राहील, आणि आपण अजून आपल्यापासून, आपल्या मनापासून, त्या विचारापासून, मागच्यापासून पळण्याचा प्रयत्न करूया. काही लोक व्यसन घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करतात की आपण व्यसनाधीन झालो म्हणजे थोडा वेळ दुःख विसरू. काही जण लोकेशन चेंज करतात, पण हे मार्ग नाही. मार्ग काय आहे? देवाचाच मार्ग आहे. बघा, ज्या ज्या वेळेस देव प्रश्न विचारतो, आता या ठिकाणी आणखी एक वैशिष्ट्य हे वचन 8 मध्ये की तो देवदूत काय म्हणाला? अगे साराईचे दासी हगारे. किती डिटेल मध्ये म्हटलेलं आहे, किती शॉक झाले असं. त्या रानामध्ये कोणीची पाखरू माणूस नाही, आणि हा देवदूत तिच्याशी बोलतो, आणि ऍक्च्युअली तिचं नाव घेऊन बोलतो. साराईची दासी हगारे, म्हणजे तिला शंका येऊ नये की आणखी कोणी दुसऱ्याशी बोलतोय. बघा, देव जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा तुम्हाला कळतं की तो तुमच्यासाठी आहे, तुमच्याशीच आहे. एखादं वचन, एखादा संदेश तुमच्यासाठीच आहे हे तुम्हाला कळतं. ह्या रीतीने देव बोलत असतो कॉन्फिडेंटली. आगे साराईच्या दासी हगारे, म्हणजे देवाला माहिती आहे की ती कोण आहे, ती कोणाची दासी. देवाला माहिती आहे की तिचं नाव काय आहे. आणि आज देवाला माहिती आहे की तुम्ही कोण आहात आणि तुमचं नाव काय आहे, आणि तुम्ही काय करत आहात, तुमच्या जीवनात काय चाललेलं आहे. किती विशेष आहे बघा. आणि मग 9वं वचन बघा, वर्स 9. ती कबूल करते की माझी धनीन सारा हिला सोडून मी पळून जाणार आहे. तिने कबूल केलं, आणि हेच देवाला पाहिजे. आणि मग कबूल केल्यावर काय झालं बघा, आणि तुम्ही जर आज कबूल केलं तर काय होईल बघा. वचन 9, परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धनिनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित राहा. कसं वाटलं असेल? थ्रिल्ड झाली, शॉक झाली की देवदूत आढळला, देवाने तिची भेट घेतली, नावाने बोलवलं, तिची हिस्ट्री सांगितली की ती कोण आहे, कोणाची दासी आहे. तिने कबूल केलं, आणि कबूल केल्यावर तिला तोडगा सांगितला, उपाय सांगितला की आता काय आहे, बॅक टू पॅव्हिलियन. जिथून आली तिथं परत जा. जे नको ते ऐकायला मिळतं, जे तिला नको होतं, जिकडं जायचं नव्हतं तिकडं देव तिला जायला सांगतो की तू आपली धनी हिच्याकडे परत जा आणि तिथं सोसत राहा. पण आता ही देवाची आज्ञा आहे. आता बॉल हगारेच्या कोर्टात आहे. हगारेने ऐकायचं नाही की नाही हा तिचा निर्णय आहे की पुढे चालत पळत जायचं की मागे जायचं. देव तुमच्याशी बोलल्यानंतर निर्णय तुमचा असतो. देवाचं ऐकायचं की स्वतःच्या मनाने जे करायचं ते करत राहायचं. आणि मागे वळणं, मागे फिरावं जिवंत राहावं, मागे वळणं यालाच पश्चाताप म्हणतात.
नाही, पण ते मागचं जाऊ द्या, मागचं काय बोलू. मागे वळणं, देवाकडे परत येणं, पाप कबूल करणं, हेला पश्चाताप. तो म्हणतो की तू आपल्या धनिनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली जा, सुरक्षित राहा, म्हणजे तिच्या अधीन राहा. तो कारण अर्थातच पळून निघाले तेव्हा तिने सारायला सांगितलं नसेल, अब्रामाला सांगितलं, गपचिप ती निघालेली असत. म्हणजे जी तिची ड्युटी होती, जे तिचं काम होतं, कर्तव्य होतं, नवरा झालेला अब्राम त्यालाही सांगितलं नाही, धनीन मालकीन जे त्यालाही सांगितलं नाही, ही चूक केलेली आहे आणि पळून निघालेली आहे, कोणालाही न सांगता. म्हणून देव काय करतो की आपण पश्चाताप केल्यानंतर, त्याच्याकडे वळल्यानंतर आपल्याला मागे फिरायला तर सांगतोच, पण आपण जी चूक केलेली आहे ती रेक्टिफाय करायला, सुधारायला सांगतो. परत जाणं म्हणजे ते विचारणार कुठे गेली होती, का गेली होती, आणि मग सांगणं आलं आणि त्यांच्या अधीन राहणं आलं की जर त्याच घरात राहायचं आहे. म्हणजे तो तिला सांगतो की तिच्या हाताखाली सुरक्षित राहा. बघा, आणि काय झालं माहितीये का, या ठिकाणी एक महत्वाचा पॉइंट, महत्वाचा धडा असा आहे की वाईट कठीण परिस्थितीमध्ये ज्यावेळेस देवाचं वचन आपल्याकडे येतं, ज्यावेळेस देव आपली भेट घेतो, आपल्याला त्याच्या आत्म्याने आपल्या पापांची, चुकांची जाणीव होते, त्यावेळेस आपण काय करायचं असतं, मागे फिरायचं असतं, देवाच्या अधीन व्हायचं असतं. आणि देवाच्या अधीन झाल्यावरच तो आपल्याला काय सांगतोय, कोणाच्या अधीन राहा, कोणाकडे, ते आपण करू शकतो. आता ही देवाच्या अधीन झालेली. तुम्ही म्हणाल कशावरून? कारण पुढचं तो तिला सांगतो, तिने जेव्हा कबूल केलं की मी पळून जात आहे, देवदूत तिला म्हणाला तू आपल्या धनिनीकडे परत जा. आणि मग 10व्या वचनात तो म्हणतो, परमेश्वराचा दूत तिला म्हणाला तुझी संतती मी वाढवीनच वाढवी, वगैरे वगैरे. पुढची भविष्यवाणी का करतो? कारण त्या देवदूताने, त्या प्रभूने, देवाने पाहिलं तिचं अंतःकरण की खरंच पश्चाताप केलेला आहे, खरंच ती देवाला शरण आलेली आहे आणि खरंच ती परत जाईल आणि तिच्या मालकिनीच्या अधीन राहील. म्हणून तो पुढचं भविष्य सांगत आहे. पॉइंट काय आहे की वाईट परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण देवाच्या अधीन होतो, तेव्हाच आपण दुसऱ्यांच्या अधीन होऊ शकतो, नवऱ्याच्या किंवा बायकोच्या किंवा आई वडिलांच्या. पण देवाला जर शरण गेलं नाही तर आपण दुसऱ्यांना शरण जाऊ शकत नाही. कितीचा नाही करत. म्हणजे आणि मग पुढे तिच्या संततीला काय आशीर्वाद मिळणार आहेत ते. पण अगोदर काय सबमिशन आहे, आधारित. एक रहस्य, एक किल्ली ध्यानात ठेवा, आशीर्वादाच्या अगोदर देवाच्या अधीन होणं आहे. आणि देवाच्या अधीन जर झालो तरच आपण एकमेकांच्या अधीन होऊ शकतो. एकमेकांच्या अधीन का होऊ शकत नाही? कारण देवाच्या अधीन झालेलो नाही. म्हणून अनुक्रम बघा, है ना, ऑर्डर बघा. अगोदर देवाच्या अधीन झालं तर आपण पतीच्या अधीन राहू शकतो, पत्नी, तर मुलं आई वडिलांच्या अधीन राहू शकतो, तर पती पत्नी सेवकांच्या, पालकांच्या अधीन राहू शकतो. पण देवाच्या जर अधीन नसेल तर तो कोणाचाही अधिकार जुमानणार नाही. बंडखोरी असेल की त्यांचा काय संबंध, मला जे पाहिजे ते मी करणार, माझं पर्सनल लाईफ आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचं पर्सनल लाईफ तुम्ही देवाला अर्पण केलेलं नाही, तुम्ही खरा पश्चाताप केलेला नाही. कारण देव सांगतो, तुम्ही मला कुठं लिहिलेलं आहे, वाचू आपण 1 पेत्राचा 2रा अध्याय. आशीर्वादात जर चालायचं तर त्याच्या अगोदर काय आहे, देवाच्या अधीन होणं. आणि जे सत्ता अधिकार देवाने नेमलेले आहेत, आपण वाचलं, त्या सत्ता अधिकाराच्या अधीन होणं गरजेचं आहे. इकडे बघा, सत्ता अधिकार कुटुंबात आहे, पुरुष कुटुंबाचा प्रमुख आहे, ही सत्ता आहे. मंडळीमध्ये सेवक किंवा पाळक यांचा अधिकार आहे. देशामध्ये सत्ता जे प्रमुख आहेत त्यांचा अधिकार आहे. आणि देवाचं वचन सांगतं की हे अधिकार देवाने नेमलेले आहेत, देवासाठी आपण यांच्या अधीन व्हायचं. आणि म्हणून देवाला जर अधीन झालो तरच आपण यांच्या अधीन, नाहीतर नाही होऊ शकत नाही. आपल्या
आपल्यामध्ये आदामापासूनचा बंडखोरीचा स्वभाव आहे. बंडखोर, रिबेलियस नेचर, आणि तो आपल्याला अडवतो देवाकडे वळण्यापासून, पश्चाताप करण्यापासून. बघा, पेत्राचं पहिले पत्र, 1 पीटर चॅप्टर 2, पहिले पेत्र 2 वचन 13 ते 18, या ठिकाणी पेत्र काय लिहितो बघा. मनुष्याने स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेला प्रभू करिता, प्रत्येक आणि प्रभू करिता अंडरलाईन, अधीन असा राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या आणि अधिकारी वाईट करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी व चांगले करण्याची स्तुती करण्यासाठी त्याचे पाठवलेले, म्हणजे देवाचे पाठवलेले म्हणून त्यांच्या अधीन असा. बघा, देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करण्याने निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला कुंठित करावे. ही देवाची इच्छा आहे. निर्बुद्ध लोक सरकारला नावं ठेवतात, शिव्या देतात. आपलं काम शिव्या देणं, नावं ठेवणं नाहीये, विरोध करणं. आपलं काम अधीन राहणं, की देवाने ते नेमलेले ते कसे असो, आपलं कर्तव्य त्यांच्यासाठी प्रार्थना करणं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती जण ऐकत आहे? किती जण अजूनही माझ्या सोबत आहे? वचन 16, आपली स्वतंत्रता ही दुष्टपणाचे झाकण न करता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे असा. सर्वांना मान द्या, बंधू वर्गावर प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाला मान द्या. आणि मग वचन 21, याच करिता तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे. तुम्हाला कशाला देवाने निवडलं? याच करिता म्हणजे कशासाठी? अधीन राहण्यासाठी, बंडखोरी, विरोध करण्यासाठी नाही. याच करिता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसिले, तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरिता कित्ता घालून ठेवला आहे. ख्रिस्ताने कित्ता घालून ठेवलेला आहे. वाईटासाठी कोणी पण दुःख सोस, कोणालाही दंड, शिक्षा होती. पण चांगलं करूनही जर लोक नावं ठेवतात, निंदा करतात, दुःख सोसावं लागतं, तर त्याच्यात देवाचा गौरव आहे आणि ही देवाची इच्छा आहे. आणि मग पहिले पेत्र 5 वचन 6 आणि 7, पहिले पेत्र 5, 6 आणि 7, यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. कोणाच्या हाताखाली? माणसाच्या नाही. प्रथम देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की कशासाठी? त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी वाहतो. त्याला शरण आलं, त्याची भेट घेतली, त्याच्याकडे वळलं, तरच कळलं की तरच आपण आपल्या सर्व चिंता टाकून आपण विश्वास धरू शकतो की तो आपली काळजी घेईल. पण त्याच्याकडे वळलंच नाही तर कसं काय आपण म्हणू त्याच्यावर चिंता टाकू? आपण टाकणारच नाही, आपण प्रार्थना करणारच नाही, पण शेवटपर्यंत धडपड करत राहू, असं कर, तसं कर, तसं कर. पण देवाला शरण आल्यावर आपल्याला देव कोण आहे कळल्यानंतर आपण आपली सर्व काळजी, चिंता त्याच्यावर, की तो पाहणारा देव आहे, तो मला पाहत आहे. त्याला माहित आहे की मी पळून चाललेलो आहे का, मी कोणत्या परिस्थितीत आहे का, कोणत्या जाचात आहे. तो पाहणारा देव आहे. आणि हेच एकमेव एक असं कारण आहे की ज्याच्यामुळे अनेकांची वाढ होत नाही. अनेकांची आत्मिक जीवनात का वाढ होत नाही? लॅक ऑफ सबमिशन. ते देवाच्या अधीन झालेले नाहीत, म्हणून एकमेकांच्या सत्तेच्या अधीन होत नाही. कुटुंबात नाही, मंडळीत नाही. अधीन होणं, पण सर्वात अधीन देवाच्या जर झालं तर बाकीच्यांच्या आपण अधीन होऊ शकतो. पण देवाच्या जर अधीन नाही झालं तर बाकीच्यांच्या अधीन होऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस आपण त्याच्या अधीन होतो त्यावेळेस काय होतं बघा. उत्पत्ती 16 आणि वचन 9 काय झालं? मग देवदूताने तिला पुढे काय सांगितलं? परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धनिनीकडे परत जा. वचन 10, परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन, एवढी की तिची गणती करता येणार नाही. आता भविष्यवाणी करतोय देव तिच्याबद्दल, पुढं काय होणार आहे. कारण तिला माहित नाही पुढं काय होणार. तिला वाटलं की आता संपलं. पण देव हा कृपा करणारा देव. जरी ती परजातीची, परदेशाची होती तरी देवाने तिची भेट घेतलेली आहे.
आज तुम्ही कोणत्याही जाती धर्माच्या असाल, तो मानव जातीचा देव आहे. त्याला तुमच्याबद्दल सर्व काही माहित आहे. तो तिला म्हणतो की मी तुझी संतती वाढवीनच वाढवी, एवढे की तिची गणती करता येणार नाही. परमेश्वरचा दूत तिला आणखी म्हणाला, पहा तू गर्भवती आहेस, तुला पुत्र होईल, त्याचे नाव इश्माईल ठेव, कारण परमेश्वराने तुझ्या शोकवाणीला कान दिला आहे. ती रडत असणार, दुःख रात्र कशी घालवत असणार, आणि एक दिवशी कंट्रोलच्या बाहेर सहन न करता येण्याजोगं झालं म्हणून तिने घर सोडलं. पण त्यावेळी जे तिने आक्रोश केला असेल, रडली, प्रार्थना केली, देवाने त्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत. तुम्ही आणि मी आपल्या दुःखात जे आक्रोश करतो ते अश्रू देव पाहत असतो. आपल्या प्रार्थना व्यर्थ जात नसतो. देवदूत तिला सांगतो नंतर की तुझा आक्रोश परमेश्वराने ऐकलेला आहे. किती विशेष आहे ना. आणि मग तिला उत्तेजन देतो. बघा, देवाकडे वळल्यानंतर हे झालेलं आहे. देवाला तिने कबूल केल्यानंतर हे झालेलं की हा, मी माझ्या दासीपासून पळून चालले. तिने कबूल केलं. तुम्ही जर कबूल केलं तर पुढच्या गोष्टी देव तुम्हाला तुमच्या जीवनातल्या दाखवेल. पुढं काय होणार आहे हे तुम्हाला उत्तेजन देईल आणि चालेल. प्रेज द लॉर्ड. तिला म्हटलं की तुला मुलगा होईल, आणि त्या मुलाचं नाव काय ठेवायचं हे पण सांगितलं. त्याचं नाव इश्माईल ठेव, कारण परमेश्वराने तुझ्या शोकवाणीला कान दिला आहे. आणि मग तो कसा होईल, कशा प्रकारचा लाईफ स्टाईल त्याचा असेल, तो रान गाढवासारखा मनुष्य होईल, म्हणजे कणखर, स्ट्रॉंग, बळकट. त्याचा हात सर्वांवर चालेल व सर्वांचा हात त्याच्यावर चालेल. तो आपल्या सर्व भाऊबंधाच्या देखत पूर्वेस वस्ती करेल. कोणत्या ठिकाणी तुझं संतती राहील हे भविष्य तिला सांगितलं. मला माहित नाही त्यावेळेस तिला तिचे इमोशन्स काय असतील, जरा कल्पना कर. एकटी त्या रानामध्ये रडून रडून डोळे लाल झालेले, थकलेली, भागलेली, भविष्य काय माहित नसताना किती दिलासा, किती उत्तेजन मिळालं असं नाही की आकाश पृथ्वीचा देव मला भेटला आणि तो माझ्याशी बोलत आहे. त्याला माझ्याबद्दल सर्व माहित आहे. आणि पुढं काय होणार, मला मुलगा होईल आणि तो कसा असेल, काय करील हे पण देवाला माहित आहे. हो, जेव्हा आपण त्याच्याकडे वळतो, त्याला शरण येतो, त्याच्या अधीन होतो, तो आपल्याला दिलासा तर देतोच, पण आपल्याला उत्तेजन देऊन पुढे काय होईल हे देखील सांगतो. प्रभू येशूने सांगितलं की तो म्हणजे पवित्र आत्मा येईल, तो होणाऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवेल. प्रेज द लॉर्ड. किती जण अजूनही माझ्या सोबत ऐकत आहे. हालेलुया. आणि मग वचन 13, तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव, म्हणजे परमेश्वर तिच्याशी बोलत होता. ऍक्च्युली देवदूताच्या रूपाने तो परमेश्वर प्रभू येशू होता. आपण पाहिजे तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने अत्ता एल रोही, हिब्री भाषेत अत्ता एल रोही म्हणजे मराठीत तू पाहणारा देव आहेस असे ठेवले. कारण ती म्हणाली, मला पाहणाऱ्याला मी अशा ठिकाणी मागून पाहिले आहे. इकडे वर बघा, ती म्हणाली मला पाहणाऱ्याला मी मागून पाहिलेलं आहे. म्हणजे काय, त्याने मला पाहिलं आणि मी पण त्याला पाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यावरून त्या विहिरीचे नाव वै लहाय रोई, मला पाहणाऱ्या जिवंत देवाची विहीर असे पडले. कादेश व बेरेद यांच्या दरम्यान ही विहीर आहे. हगारेला अब्रामापासून पुत्र झाला. हगारेपासून झालेल्या आपल्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माईल ठेवले. म्हणजे ती परत गेली अब्रामाकडे. अब्रामाने त्याचं नाव इश्माईल ठेवले. हगारेला अब्रामापासून इश्माईल झाला तेव्हा अब्राम 86 वर्षाचा. आता याच्यातून कोणते धडे घेण्यासारखे आहेत? दोनच महत्वाचे धडे, दोनच पॉइंट. पहिला पॉइंट जर तुम्ही लिहित असाल तर हा, गॉड सीज अस इन आवर अफ्लिक्शन. पहिला पॉइंट असा, परमेश्वर आपल्या दुःखात, क्लेशात आपल्याला पाहत असतो. वचन 7 ते 12. आणि दुसरा धडा हा की
आपण देखील देवाला अशा संकटाच्या काळी पाहत असतो. देवाचा हात पहिल्या वचन 7 ते 12 मध्ये आपण पाहतो की परमेश्वराने हागारीकडे कसं पाहिलं, कशी तिची भेट घेतली. आणि वचन 13 ते 16 मध्ये हागारेने तिच्या दुःखात परमेश्वराला पाहिले. दुसरा पॉइंट, हागारेने तिच्या दुःखात परमेश्वराला पाहिले. म्हणजे काय? ज्यावेळेस तिने पश्चाताप केला, ज्यावेळेस ती देवाच्या अधीन गेली, त्यावेळेस ती परत गेली आपल्या धनिनीकडे, तिच्या अधीन राहिली. आपण वाचत नाही की परत साराईने किंवा अब्रामाने तिचा जाच केला, कारण देवाने सांगितल्याप्रमाणे तिने देवाचं आज्ञा पालन केलं आणि देवाने तिला आशीर्वाद दिला. म्हणून पहिला धडा काय की देवाने हागारेकडे पाहिले. तो पाहणारा देव आहे. आज देव तुमच्याकडे पाहत आहे. आणि दुसरा धडा काय, आणि म्हणून तिने त्या ठिकाणाचं नाव पाहणारा देव असं ठेवलेलं आहे. म्हणजे ती म्हटली की ज्या देवाने मला पाहिलं त्याला मी पाहिलेलं. बघा, आज जो देव तुम्हाला पाहतो त्याला तुम्ही पाहिलेला आहे का? त्याच्या तारणाचा अनुभव घेतलेला आहे का? नसेल तर आज तुम्ही त्याला पाहू शकता, त्याचा अनुभव घेऊ शकता, त्याला शरण येऊ शकता. अजूनही उशीर झालेला नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शरण. म्हणजे जरी ती पळून चालली होती, जरी ती परजातीची परधर्म्याची होती, जरी ती कदाचित एवढ्या ठाम विश्वासात नसेल, तरी देवाने तिच्यावर दया केली. की देव दया करणारा देव आहे. तिने बंडखोरी केली, पळून चालली होती, तरी देवाने तिला क्षमा केली. क्षमा करणारा देव आहे. आणि मग तिला क्लिअर कट स्पष्टपणे कळलं की तो कशा प्रकारचा देव आहे, की तो क्षमा करणारा देव, तो पाहणारा देव आहे. आणि मग ती विहीर, ते ठिकाण काय झालं, त्या विहिरीचं, त्या ठिकाणाचं नाव बदललं. त्या ठिकाणाचं, त्या विहिरीचं नाव काय ठेवलं त्यांनी? आता एल रोही असे ठेवले त्या ठिकाणाचं नाव. आणि त्या विहिरीचं नाव, ज्या विहिरीवर ती केली, त्या विहिरीचं नाव ठेवलं वैर अल लहाय रोई, मला पाहणारा जिवंत देवाची विहीर. ती विहीर आणि ते ठिकाण साक्ष म्हणून झाला. ज्या ज्या वेळेस त्या विहिरीवरून प्रवासी जात असतील, लोक जात असतील, ते विचारत असतील ह्या विहिरीचं नाव असं काय, ह्या गावाचं नाव असं काय. आणि परत ती स्टोरी कोणीतरी सांगत असेल, अरे या ठिकाणी हगार नावाची बाईला देव भेटला, देवदूत तिच्याशी बोलला, ती पळून चालली होती, देवाने तिला दर्शन दिलं, तिला पुत्र झाला, वगैरे वगैरे. म्हणजे ती विहीर आणि ते ठिकाण साक्ष म्हणून झाली. हगार साक्ष म्हणून झाली. शी बिकेम अ लिव्हिंग टेस्टिमनी, की तिला देवाने पाहिलं आणि तिने पण देवाला पाहिलं, आणि म्हणून ती साक्ष झाली. आणि म्हणून जेव्हा तुम्ही आणि मी देखील आपल्या संकटात, जेव्हा देव आपली भेट घेतो, आपल्याला पाहतो, आणि आपण जेव्हा त्याला शरण जातो, तेव्हा आपणही त्याला पाहतो आणि आपण त्याच्या आशीर्वादात चालू शकतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. ही सिरीज आपण सुरू ठेवूया. पुढे काय झालं ते आपण पुढच्या संदेशात पाहू. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. हालेलुया.